हॅलो, नमस्कार. आणि मी केशर अगदी मनापासून तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते आपल्या चॅनलवरती. तर आज मी चाललेली आहे मस्त फिरायला आणि फिरायला चाललेली आहे ज्या ठिकाणी ते तुम्हाला ठिकाण ते माहीत असेल आणि तुम्ही गेस करून मला कमेंटमध्ये सांगा. तर मी चाललेली आहे अशा ठिकाणी जे अगदी जुनं मंदिर आहे, दगडी बांधकाम आणि कोरीवचं काम आहे तिकडे. आणि आज मंगळवार आहे आणि अ, अजून एक हिंट देते, ते आहे मंदिर जे कृष्णा नदीच्या काठावरती आहे. आणि तिथे गेल्यानंतर अगदी मन प्रसन्न होतं, अगदी शांतता लाभते अशा ठिकाणी मी चाललेले आहे. तर तुम्ही नक्की मला कमेंटमध्ये नक्की सांगा, तर ते ठिकाण कुठलं आहे? खरं म्हणजे ना, चॅनलवरती नवीन असाल ना, तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला तर लेट्स गो. तर तिकडे गेल्यानंतर ना फोटो आणि व्हिडिओ आतमध्ये अलाउड नाही आहे. त्यामुळे आम्ही बाहेर गेल्यानंतर ना छोट्या खिडकीमधूनच मी ते शूट केलं आणि तेवढंच मी दाखवते आहे. आणि त्याच्यानंतर ना शेजारीच शंकराचं मस्त मंदिर आहे आणि हा अखंड असा कोरलेला दगडामध्ये नंदी आहे. मंदिर पण हे ना शंकराचं खूप छान आहे आणि गणपती बाप्पाच्या शेजारीच हे मंदिर आहे शंकर देवांचं. हां, इथे बरोबर केले. खाली राक्षस आणि वरती पाय, खाली ह्याच्या पाय द्यायचा ना. आणि गाभारा वगैरे. घंटा तर बघा ना किती मोठी आहे. पाणी आहे का? तुझ्यासाठी तू पाय पोहतो खरंच. कुठं? अरे बापरे, केवढं मोठं केलंय. ब्राईटनेस कर.
हे घसरट नाहीये ना, नसते फक्त पाय हे कर. जरा माझं एक फोटो घेऊ का? ग्रीन वाला. सेल्फी घ्यायचं का? लावलंय आता बसेल का मला ग बसेल हे छोटं बघ. हे छोटं आहे का बघू इकडे, ह्यांच्याकडे आहे का छोटं बघू. काय हे बाई, ते बघ, ते नको का ते डॉल्स. हे बघ बरं तिथं घालून, मला हे बरं वाटतंय असं ना, हे नाही मला चांगलं वाळासारखं वाटतंय. छोटे मोठे हे असं दाबू शकतो ना हे. जाऊ दे. ते पण आहे ते बघा, किचन बाईकचे किचन बाईक. हे बघ बरं. हां हे बघ तिथे, पण हे पण बघ हे. घरी बनव की आपल्याला आईस्क्रीम. तर हॅलो, आम्ही पोचलो आहोत घरी आणि आत्ता वाजलेले आहेत 7 आणि बराच वेळ झाला, त्यामुळे आम्ही लवकर निघालो होतो. मला वाटतं 3 वाजता, कारण जर लवकर म्हणजे 12 वाजता निघालो असतो ना तर खूप ऊन असतं आणि आता मे महिन्यामध्ये बाहेर पडणं म्हणजे खूप अवघड झालं आहे. आणि आता आम्ही पोचलो आहे घरी. तर बघा संध्याकाळ झाली मस्त. आणि आता काहीतरी स्वयंपाक बनवते. शेवग्याची शेंग आणि भेंडी आहे आणि आमरस, कारण आंबे खूप आहेत त्यामुळे मस्त असा आमरस बनवते. सो लेट्स. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला तो तुम्ही मला नक्की सांगा. चला तर भेटते मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि चॅनलवरती नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. बाय.